एकर 2-2 एकरवर आम्ही शेतीवर आलेलो आहे। याच्या अगोदर आमच्या भागात होतं, त्यावेळेस आम्हाला स्वतःला पाठवलं, पण आज आम्हाला गरज खास आरक्षण आहे। आम्हाला आतापर्यंत एकही नेता भेटला नाही असा। आतापासून आमचे आमदार खासदार हे आम्ही फक्त चपल्या जोडेच उचलीत राहिलो त्याचे, त्यांनी आमच्याकरता काही केलं नाही। पण आता तोच नाही, पण आता एकच आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला शिवाजी महाराजांनंतर जरांगे पाटील या नावानं, जरांगे पाटील या नावानं। आणि त्यांनी आज शिवराज्याचे जे करायचं काम मावळ्याला घेऊन तेच काम चालविलेलं आहे आणि म्हणून त्याच्यासोबत आम्ही राहणार आहे। पिढी मागची गेलेली आहे, तर इथून पुढच्या पिढीला ना आवश्यकता खूप आहे। तर त्यांना नाही का सरकारने सगळं मान्य त्यांच्या पूर्ण कराव्या। कारण का शहरामध्ये आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत, तर शहरामध्ये राहणं काही सोपं नाही आहे। आम्ही राहायचं खायचं काय आणि नाही का मुलांच्या फिया भरायच्या काय। एवढ्या युवकांनी बलिदान दिलं पण त्यांच्या बलिदानाला काय फळ आलेलं नाहीये। तर आमची आता हीच इच्छा आहे की नाही का मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावं। कारण मी आता सेकंड इयरला शिकतीये, तर माझ्या ज्या म्हणजे खूप पार्टिशन होत आहे। म्हणजे मराठा आणि जे SC वगैरे असतात त्यांच्यामध्ये खूप काय बोलतात पार्टिशन गेल्यासारखं आहे। म्हणजे खूप कष्ट करावे लागतात फीज वगैरे भरण्यासाठी। 1-1 लाख रुपये म्हणजे पर्सेंटेज जरी चांगले आले तरी 1-1 लाख रुपये फीज भरावे लागते। आणि ज्यांना 40% आहे त्यांचा लगेच नंबर लागतोय, आणि सरकारी नोकरीमध्ये तर आमचा नंबर लागतच नाही। आरक्षण लहान मुलांसाठी पाहिजे नाही, मुलांच्या शिक्षणासाठी पाहिजे। कारण मराठी मुलांना काहीच म्हणजे आरक्षण नाही आहे, त्याच्यामुळे हुशार असून सुद्धा पुढे मुलांना शिक्षण घेता येत नाही आमच्या मुलांना। आणि नोकरीचं पण म्हणजे शिकलेले मुलं खूप पडलेले, त्यांना नोकऱ्या धंदे काहीच नाही, त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे। म्हणजे हे जर आरक्षण असलं तर आपल्या मुलांना नोकरी लागल्या असत्या? हो लागल्या असत्या नक्कीच, कारण भरपूर शिकलेले मुलं आहे, त्यांना अशा त्यांच्या योग्यतेची नोकरीच नाही। चांगले पर्सेंटेज मिळून पण काही चांगले पर्सेंटेज मिळून पण नाही, असे म्हणजे कसे 10,000 15,000 अशा ठिकाणी नोकरी करतात ते मुलं। पुण्यात भागतं का मग? नाही भागत, आमचं अजिबात भागत नाही। 10-15 हजारात काय भागणार, इथे 30-40 पुरत नाही, तेव्हा 10-15 हजारात काय भागणार। इकडे महाराष्ट्रात बोलल्या जाते की मराठा समाज उच्च आहे, मराठा समाज श्रीमंत आहे, असं प्रत्यक्षात नसून महाराष्ट्रामध्ये आम्ही ग्रामीणमध्ये राहतो, आम्ही शेतकरी कुटुंबाचे माणसं आहेत आणि आम्हाला साध्या सिंपल घरामध्ये राहावं लागतं आज सुद्धा। आणि उद्या आजची शिक्षणाची अवस्था तर अशी झालेली, भांडवलदाराचं शिक्षण झालंय, ज्याच्याकडे पैसा आहे तेच फक्त शिकू शकतंय। आमचा मराठ्याचा मुलगा, शेती करणाराचा मुलगा शिक्षणापर्यंत पोहोचणारा नाही, तर उद्या नोकरीचं तर लांबच राहिलं। विषय असा आहे की आमचे लेकरं 2-2 मार्कांनी 1-1 मार्कांनी फक्त ते मराठा जन्माला आले म्हणून त्याला घरी बसावं लागलं। आणि जे माणसं ज्याला आरक्षण होतं ते माणसं काही शिक्षण कमी असताना, टक्केवारी कमी असताना ते आज त्या चांगल्या अधिकारी पोस्टवर आहेत, त्यांना 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख अशा पगार येतात। आमच्या लेकराला आज बी ऊस तोडायची परिस्थिती, आमचा मराठा बांधवाचे लेकरं आज बी तुम्ही चला, माझे ट्रॅक्टर येतं, टोळ्या येतात छोट्या छोट्या, माझ्याकडे सगळे कामगार, मी सुद्धा, माझे काही नातेवाईक सुद्धा आज बी ऊस तोडतात आणि ऊस तोडून शिक्षण जमतेम शिक्षण घेतात। इतकं शिक्षण पूर्ण करता येणार नाही, शिक्षणाला खर्च लागणारा ते पूर्ण होणार नाही।
आरक्षण मिळेल म्हणजे ही काय बोलण्याची गोष्ट झाली. मिळेल का नाही, मिळवणार. जिथून नगर झालं, पाथर्डी झालं, पुणे झालं, एवढ्या लोकांनी म्हणजे कोरडा सीधा दिलेला आहे की पुण्यात मुंबईत आम्ही जरी महिनाभर 15 दिवस जरी राहिलो तरी ते आम्हाला पुरू शकतो.